नमस्कार मित्रांनो, आपल्या अजय कुंभार कॉप्स या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आता बघा, आपण पोलीस भरतीसाठी उपक्रम राबवलेला आहे टार्गेट सिरीज. आता टार्गेट सिरीज मध्ये आपण काय घेतोय, दररोज गणितचे 10 प्रश्न, आणि आपण त्या टार्गेट सिरीज सोबत आता काय चालू केलेलं आहे की बाबा जीकेचे सुद्धा 20 प्रश्न चालू केलेले आहेत. बघा, आता पहिला प्रश्न बघा जीकेचा. सैनिकी प्रशिक्षण देणारे कॉलेज मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कुठे आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे दापोडी, पुणे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये दापोडी या ठिकाणी मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो? आता कुठल्या ठिकाणांना जोडतो बाबा? शिवडीत आणि नावाशेवा या 2 ठिकाणांना हा सेतू, सागरी सेतू जोडतो. नवीन उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही, म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडवून दिली? हा सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो. आपला उपक्रम जीकेचे दररोज 20 प्रश्न हा कंटिन्यू चालणार आहे मित्रांनो, आणि दररोज 8 वाजता आपला हा उपक्रम तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे. दररोज युट्यूबला 8 वाजता, आणि दररोजचे दररोज पाहा जावा मित्रांनो. 20 प्रश्न, 20 सोबत अवंतर बी प्रश्न आपण घेतोय. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आबालाल रहमान. या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. आता मित्रांनो, ह्या प्रश्नात इकडे जास्त जातील बघा, पण इकडे जायचं नाही. हा प्रश्नाचं हे उत्तर आहे. कन्फ्युजनचा प्रश्न आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास काय म्हटले जाते? तर विजय घाट म्हणून संबोधले जाते किंवा ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? या प्रश्नाचं उत्तर बघा. लगेच तुम्ही म्हणसाल पूर्ण प्रश्न वाचायचा नव्हते विचारले त्यांनी. बहिष्कृत भारत हे बाबासाहेबांनीच लिहिलेलं आहे, त्यांचंच आहे वृत्तपत्र. आणि समता हे सुद्धा त्यांचंच वृत्तपत्र आहे. जनता सुद्धा हे त्यांचंच वृत्तपत्र आहे. तर चौथं प्रबोधन हे त्यांचं नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? हा प्रश्न बघा. आता खालनं चौथ्या पर्यायापासून पहिल्या पर्याय पाहूया आपण. खानापूरचे पठार कुठे आहे मित्रांनो? सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तसेच तोरणमाळ नंदुरबार, कास पठार सातारा हे फेमसच आहेत. तर बघा, हे पठार 100% मग चुकीचंच निघणार आहे. ऑप्शन कट पद्धत वापरायची. कुठली पद्धत वापरायची? कट पद्धत. म्हणजे कसं, 3 ऑप्शन तुम्हाला माहिती आहे, 1 ऑप्शन 100% माहित नाही, मग 30 ऑप्शन उत्तर. नेक्स्ट. इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निसरणाचा सिद्धार्थ कोणी मांडला? निसरणाचा सिद्धार्थ दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे कान्होजी जेधे. आंबेराव मोहिते होते, निराजीरावजी होते, दत्ताजी वाकणे सुद्धा होते. तर कान्होजी जेधे हे अष्टप्रधान मंडळात नव्हते. दरवर्षी टिंबटिंब हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. मित्रांनो, काय विचारले त्यांनी? दिवस. तर 21 जून ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न. जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? आता हा चालू घडामोडीशी सुद्धा कनेक्ट असणारा प्रश्न असा वाटतोय. तर मणिपूर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न. पोलाद तयार करण्यासाठी टिंबटिंब खनिजाचा उपयोग केला जातो. तर पोलाद बनवण्यासाठी मॅग्नीज या खनिजाचा उपयोग केलेला जातो किंवा उपयोगात येते. डबल झाला.
भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना टिंबटिंब या दिवशी सुरुवात झाली. तर किती? 25 जानेवारी 1950 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सभासदांची संख्या ठरवण्यात येते. जर गावची लोकसंख्या 3001 ते 4500 असेल तेव्हा सभासद संख्या ही टिंबटिंब असेल. आता मित्रांनो, आता बघा 600 ते 1500 पर्यंत असतात 7 सदस्य. 1501 ते 3000 पर्यंत 9 सदस्य. म्हणजे 2-2चा फरक आहे. 1,500 वाढत जाते. 3001 ते 4500 पर्यंत 11 सदस्य. तर आता ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा, ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी 7 असते, जास्तीत जास्त 17 असते. हे तुम्हाला माहिती पाहिजे. किती? कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. ही तुम्हाला माहिती आहे. बेसिक हा प्रश्न आहे. बघा 7, 9, 11, 13, 15 आणि 17 अशी सदस्य संख्या असते. आता 45 भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय कोणता? आता मित्रांनो, मूलभूत कर्तव्याचं कलम आहे 51A. हे काय बाबा कलम कसलं आहे? मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क ह्याच्यामध्ये फरक आहे. आता मूलभूत हक्क आणि बघा, मूलभूत हक्क म्हणजे राज्यघटनेने आपल्याला काहीतरी जनतेला मूलभूत हक्क दिलेले आहेत. बघा, ठीक आहे, चला पहिला ऑप्शन काय? स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे 100% मूलभूत कर्तव्य आहे. मतदान करणे हा मूलभूत हक्क आहे, मूलभूत कर्तव्य नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ह्याचं सुद्धा आपल्याला मूलभूत कर्तव्यच आहे. आणि देशाचे संरक्षण करणे हे सुद्धा आपलं काय? मूलभूत कर्तव्य आहे. आता पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही? आता बघा, आता ज्याचा डीप मध्ये अभ्यास केलाय हा प्रश्न तुम्ही शोधू शकता. पहिला ऑप्शन काय बाबा? सरोजिनी नायडू ह्या होत्या. राजकुमारी अमृत कौर ह्या सुद्धा होत्या. विजया लक्ष्मी पंडित ह्या सुद्धा होत्या. तर उषा मेहता ह्या नव्हत्या. हा प्रश्न जास्त वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वर्धनीयता. काय म्हणतात त्याला? वर्धनीयता. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पक्षात राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता भेटली नाही? पूर्ण प्रश्न वाचायचा. बघा, हा सुद्धा पक्ष आहे, तो प्रादेशिक पक्ष आहे. हा सुद्धा प्रादेशिक आहे. बहुजन समाजवादी हा सुद्धा प्रादेशिक आहे. तर 4 नंबरचा ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? तर मिथाइल आयसोसायनाइड. हा प्रश्न सुद्धा परीक्षेला रिपीट होऊ शकतो. चला, धातूला ठोकल्यामुळे रिपीट प्रश्न झालेला आहे मित्रांनो. नेक्स्ट, आता मित्रांनो, आता विषय काय माहितीये का? आता सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत. आता मैदानाची बी तारीख आलेली आहे मित्रांनो, चालू झालेलं आहे मैदान. तर आता मैदान गाजवायचं आहे. आता मैदान गाजवायचं आहे. ज्याच्यात आहे दम त्याला मिळणार आहे वर्दी. नाहीतर मी आज करतो, उद्या करतो, परवा करतो असलं चालत नाही. तर मित्रांनो, दररोज अभ्यास करा, आपल्या उपक्रमाला फॉलो करा. आपला उपक्रम दररोज गणितचे 10 प्रश्न असतात. आणि आता नवीन उपक्रम आपण 10च्या ऐवजी
12, 13, 15 क्वेश्चन घेऊ आपण दररोज. तसेच आता जीकेचे त्याच्यासोबत तुम्हाला 20-20 प्रश्न मी दररोज देणार आहे. दररोज सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ पडतो. तर मित्रांनो, या 25-30 प्रश्न लिहून घ्या. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.